माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे आज लातूर येथे निवासस्थानी निधन झाले. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वाढत्या वयामुळे ते काही काळ आजारी होते आणि घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. शिवराज पाटील हे काँग्रेसमधील अत्यंत विश्वासू व एकनिष्ठ नेते म्हणून ओळखले जात. गांधी परिवाराशी त्यांचे जवळचे संबंध होते. देशाच्या राजकारणात त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर जबाबदारी सांभाळली. लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री तसेच अनेक खात्यांचे केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. राजकारणातील त्यांचा प्रवास लातूर ग्रामीण मतदारसंघातून सुरू झाला. 1973 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर त्यांची प्रगती वेगाने झाली. स्वतःच्या नेतृत्व शैलीने आणि कामाच्या निष्ठेने त्यांनी 1980 मध्ये लोकसभेत प्रवेश केला आणि त्यानंतर तब्बल 7 वेळा लातूरचे खासदार म्हणून निवडून आले. देशाच्या सुरक्षतेसाठी घेतलेले निर्णय असोत किंवा संसदीय कामकाजातील शिस्त, शिवराज पाटील यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. पंजाबचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला आणि तेथील प्रशासनास स्थैर्य आणण्यात मोठी भूमिका बजावली. देशाच्या राजकारणात शांत, अभ्यासू आणि संयमी नेतृत्व म्हणून ओळख मिळवलेल्या शिवराज पाटील यांच्या निधनाने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. इंडिया लीडरतर्फे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.